गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिनांक 17 जुलै 2025 रोजी रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान दिंडोरी शेजारील सीड फार्म येथे मोटरसायकल व मारुती अल्टोचा भीषण अपघात घडला होता। यामध्ये 7 जण हे जागेच मृत्युमुखी पडले असल्याची बातमी समोर आली होती। या अपघातात बाजूलाच असलेल्या खड्ड्यामध्ये मारुती अल्टो कार उलटल्याने गाडीमध्ये असलेल्या 3 पुरुष व 3 महिला तसेच एक बालक खड्ड्यातल्या पाण्यात बुडून जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती। दिंडोरी वणी रोडवर रस्त्याच्या कडेला मोठे मोठे खड्डे खोदले गेले असून त्यामधील मुरुम कंत्राटदाराने काढून नेलेला आहे, परंतु पावसाळ्याच्या ठिकाणी पाणी साचते व यामुळेच अपघात होत असतात। तसेच या खोदलेल्या खड्ड्यामुळे या 7 जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले। कंत्राटदाराने हे खोदलेल्या खड्ड्यामुळे निष्पाप 7 जणांना आपला जीव गमवावा लागला। या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच कंत्राटदाराविरुद्ध दिंडोरी येथील ग्रामस्थांनी माननीय पोलीस निरीक्षक दिंडोरी पोलीस स्टेशन येथे कंत्राटदाराविरोधात निवेदन हे देण्यात आले। कंत्राटदाराने रस्त्याच्या कामाच्या वेळी मुरुमासाठी मोठे मोठे खड्डे खोदलेत व त्या खड्ड्यांची व्यवस्थित विल्हेवाट न लावता ते खड्डे तसेच पडू नये। रस्त्याला कुठेही चारी नाही, ठिकठिकाणी मोठे खड्डे, त्यामुळे त्यामध्ये पावसाचं पाणी साचतं व असे अपघात घडतात। काही दिवसांपूर्वीच गव्हाणखेडमध्ये एका गायीचा अशाच प्रकारे खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता। तसेच अनेक वेळा रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांमध्ये अनेक प्रकारचे अपघात देखील होत आहे। तर थेट रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पाणी तुंबल्याने थेट 7 बळी गेल्याची घटनाही घडली होती। त्यामुळे त्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतोष रेहेरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। आज या ठिकाणी दिंडोरी पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यासाठी आलो, कारण की 16 तारखेला जी घटना घडली त्या घटनेमध्ये 7 निष्पाप जणांचा बळी गेला। त्याच्यात 2 वर्षाचं बाळ होतं आणि या घटनेमध्ये म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना घडली की गाडीवाल्यांनी मोटरसायकलवाल्याला वाचवण्यासाठी गेले असता परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतः 6-7 जण गेले आणि ते 2 जण वाचले। ही घटना दुर्दैवी आहे। आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की त्या 2 व्हीलरवाल्यांवरती जो बाईक स्वार होता त्याच्यावरती गुन्हा दाखल होण्यात यावा किंवा बाईकवरती गुन्हा दाखल करण्यात यावा। दुसरी गोष्ट अशी की सार्वजनिक बांधकाम असेल किंवा बँडसी असेल यांच्यावरती खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण की रस्त्याच्या कडेलगत त्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टदारांनी म्हणजे ठेकेदारांनी त्यांची बाजू सेफ करण्यासाठी तिथं जागीच खड्डा खोदून एक 7-8 फुटाचा खड्डा खोदून तिथूनच मुरुम काढला आणि साईड पट्टे भरले आणि पावसाच्या पाण्याने तो खड्डा भरल्यात गेला। म्हणून ती खड्डा भरल्यानंतर ती गाडी त्या खड्ड्यात गेली। कदाचित तो खड्डा नसता तर आज ती 7 लोक त्यांचा मृत्यू झाला नसता। म्हणून आमची प्रशासनाला किंवा पोलीस स्टेशनला विनंती की बिहाइंडची किंवा सार्वजनिक बांधकाम यांच्या अधिकारी किंवा त्या ठेकेदारीवरती खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल झाला पाहिजे। असं न घडल्यास सगळ्या तालुक्यातील आदिवासी समाज एकत्र करून आम्ही पोलीस स्टेशन तहसीलदार समोर आंदोलन करणार आहोत। जोपर्यंत त्या ठेकेदाराला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, कारण की त्याच्या चुकीमुळं आज या ठिकाणी त्या 7 जणांचा बळी गेलेला आहे। या ठिकाणी मी पुन्हा पोलीस प्रशासनाला विनंती करतो की तात्काळ त्या ठेकेदारावरती गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करण्यात यावी का तू खड्डा का खोदला, तू तिथून मुरुम का काढला। कदाचित तो खड्डा नसता तर त्यांचा जीव गेला नसता। हे पण सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी दखल घेऊन त्याच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे। त्याचं लायसन्स सुद्धा त्यांनी सस्पेंड केलं पाहिजे। अशा चुकीच्या पद्धतीचं जर तो वागणूक करत असेल तर हे दुर्दैवी आहे आणि इथं या प्रशासनाने ही गोष्ट लक्षात घेऊन त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी ही विनंती करतो आणि थांबतो। या प्रसंगी काशीनाथ वाघ, मोहन गांगोडे, लक्ष्मण गांगोडे, मोहन गांगोडे, पुंडलिक पवार, धनराज झोपळे, संतोष रेहरे, एकनाथ वाघ, बस्तीराम धुळे, केवळ धुळे, संपत गांगोडे, मुरलीधर गांगोडे, हिरामन वाघ, दिलीप गांगोडे, छबू वाघ, मोहन गांगोडे, कैलास गांगोडे, पंडित गांगोडे, लक्ष्मण गांगोडे, प्रशांत शेलार, रामचंद्र देवराव वाघमारे, रामचंद्र वाघमारे, भास्कर वाघमारे, तुषार वाघमारे, अक्षय वाघमारे, रोशन गुंबाडे, सुरेश जाधव, बाळू गंगाधर जाधव, नाना एकनाथ जाधव, विनायक रंगनाथ जाधव, लक्ष्मण रामा जाधव, लघनू काळू गांगोडे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।